मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनाच्या नंतर सुद्धा नाशिकमधील आदिवासी शेतकरी हे आपल्या आंदोलनावरती ठाम असल्याचं कळतंय। रात्री जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक झालेली आहे, मात्र या बैठकीमध्ये कोणताही तोडगा निघालेला नाहीये। बैठकीच्या दरम्यान मुख्यमंत्र्यांसोबत फोनवरून चर्चा करण्यात आली, मात्र त्यानंतर सुद्धा आंदोलनावरती ठाम असल्याचं या शेतकऱ्यांनी सांगितलंय। मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना आंदोलन मागे घेण्याचं आवाहन केलेलं आहे, मात्र मागण्यांची अंमलबजावणी लवकरात लवकर करावी अशी मागणी सध्या शेतकरी करताना दिसतात। आज संध्याकाळी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाची पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली जाणार आहे। आमच्या मोर्चामध्ये त्यांनी 350 रुपये सबसिडी दिली, आता त्यांनी हे दिलं पाहिजे। त्याला जर मध्येच का आचारसंहिता त्यांनी डिक्लेअर केली आणि त्यांनी सांगितलं आता आचारसंहितेच्या शिस्तीमध्ये आंदोलन बसत नाही, तुम्ही घरी जा। आम्ही घरी जाणार नाही, आम्हाला काय इलेक्शन लढवायचं नाही, आम्हाला जनतेचा प्रश्न सोडवायचा आहे। त्यांना आम्ही सांगू आम्ही घरी जाणार नाही, फार झालं तर तुम्ही सेंट्रल जेलमध्ये व्यवस्था करा आमची, पण इथून हटणार नाही आम्ही। जेल भरो आंदोलनाची सुद्धा जेल भरो आंदोलन नाही, त्यांनी जर उचललं तर त्यांना सांगू जेलमध्ये घेऊन चला आम्हाला। आणि याविषयी बोलूयात, किरण ताजणे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। किरण, या आधी सुद्धा बैठक झाली होती आणि काल रात्री सुद्धा जी बैठक झाली आहे ती सुद्धा निष्फळ ठरली आहे। मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली आहे, मात्र तरी सुद्धा इथले शेतकरी आंदोलन करण्यावरती ठाम असल्याचं दिसतंय। खरं यामिनी या शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झालेल्या आहेत, मात्र त्याच्या अंमलबजावणीसाठीचा हा लढा आहे। आदिवासी शेतकरी हातामध्ये लाल बावटा घेऊन नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले होते। त्यापूर्वी एक बैठक झाली होती, ती बैठक देखील निष्फळ ठरली होती। त्यानंतर मुंबईमध्ये बैठक झाली होती 3 दिवसांपूर्वी, ती देखील निष्फळ ठरली होती। आणि कालच्या दिवशी रात्री उशिरापर्यंत ही एक बैठक पार पडली, ही देखील निष्फळ ठरली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळेला फोनवरून जोडले गेलेले होते, त्यांच्याशी बोलणं देखील या मोर्चेकऱ्यांचं झालं होतं, मात्र त्यातही आश्वासन देण्यात आलं। मात्र मोर्चेकरी जे आहेत ते या आश्वासनावर न राहता त्यांनी थेट अंमलबजावणी करावी अशा स्वरूपाची मागणी केलेली आहे। त्यामुळे जोपर्यंत अंमलबजावणीला सुरुवात होत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही अशा स्वरूपाचा निर्धार केलेला आहे। वेळप्रसंगी जेल भरो आंदोलन करण्याची ही तयारी या मोर्चेकऱ्यांनी दाखवलेली आहे। त्यामुळे सरकारसमोरील संकट हे वाढत चाललेलं आहे आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आजच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक बोलावल्याचं मोर्चेकऱ्यांकडून सांगण्यात आलेलं आहे। आज सायंकाळी याबाबतची बैठक होईल आणि त्या बैठकीमध्ये नेमका काय निर्णय होतो, अंमलबजावणी संदर्भामध्ये मुख्यमंत्री नेमके काय आदेश देतात याकडे या सगळ्या मोर्चेकऱ्यांचं लक्ष लागून आहे। मात्र दुसरीकडे या सगळ्या आदिवासी शेतकऱ्यांचं जे आंदोलन सुरू आहे नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्मार्ट रोडवर, त्या स्मार्ट रोड बंद असल्यामुळे विद्यार्थी असतील, शासकीय कार्यालयातील अधिकारी कर्मचारी असतील, यांचे देखील मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत। त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर लवकरात लवकर तोडगा निघावा अशी अपेक्षा नाशिककरांसह मोर्चेकऱ्यांची देखील आहे। अगदी धन्यवाद किरण या सगळ्या अपडेटसाठी।